नमस्कार मित्र. प्रथितयश लेखिका रेखा दैठणकर यांच्या एका पत्राचं वाचन मी करतो आहे. मी दत्ता सरदेशमुख. रेखा दैठणकर लिहितात, मी माझ्या 10वी उत्तीर्ण भाचीला लिहिलेलं हे पत्र खूप व्हायरल झालं. अनेक शैक्षणिक संस्थांनी, सोसायट्यांनी माझ्या परवानगीनं ते प्रिंट करून मुलांना सत्कार समारंभात दिलं. श्रोते हो, आता आपली उत्सुकता ताणली असेल की असं कोणतं पत्र आहे ते. तर त्या पत्राचं वाचन मी आपल्यासाठी करतो आहे. लेखिका रेखा दैठणकर. प्रिय वागीशा, सर्वप्रथम तू मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल तुझं मनःपूर्वक अभिनंदन. आणि हे उत्तुंग यश माझ्या कुटुंबातल्या पाल्याचं असल्यामुळं विशेष कौतुक. आजच्या या कौतुकाच्या निमित्तानं काही गोष्टी तुझ्याशी शेअर कराव्याशा वाटतात. आपले आईवडील आपल्याला बालपणापासून सांभाळतात आणि वयाच्या 3ऱ्या वर्षी मोठ्या विश्वासानं शिक्षकांच्या हाती आपल्याला सोपवतात. त्या ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं, सात्विक संस्कार करण्याचं काम प्रामुख्यानं शिक्षक करतात. कधी प्रेमानं तर कधी शिस्तीचा बडगा उगारून. ते शिक्षक आपल्या मानसकन्या आणि पुत्रांना सावरत सावरत मोठं करत असतात. म्हणूनच इथून पुढच्या महाविद्यालयीन प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे तुझं कर्तव्य आहे. तुझं शालेय जीवन जरी आज संपत असलं तरी कॉलेजच्या मोठ्या सागरात मिसळण्याची ही सुरुवात आहे. तुला कॉलेज जीवनाबद्दल आकर्षण तर असणारच आहे. तसंच शाळेतली शिस्त तिथं नाही म्हणून एक आनंद पण असणार आहे. पण म्हणूनच जास्त सावध राहावं लागणार आहे. कॉलेजमध्ये तुला स्वयंशिस्त पाळावी लागणार आहे. इथं शाळेत तुला सावरायला शिक्षक होते, पण तिथं कॉलेजमध्ये तुला स्वतःला सावरावं लागणार आहे. हे नीट ध्यानात असू दे. तिथंही भरपूर कष्ट कर, मेहनत कर, सगळ्या उपक्रमात हिरिरीनं भाग घे आणि आपल्या आईवडिलांबरोबरच आपल्या शाळेचीही मान उंच कर. वागीशा, प्रत्येकजण इंजिनियर, डॉक्टर किंवा वकीलच झाला पाहिजे असं अजिबात नाही. तुला मनापासून आवडेल ते क्षेत्र निवड, पण त्या क्षेत्रात जीव ओत. जे करणार आहेस ते टोकाच्या परफेक्शन न कर. त्यामुळं काय होईल? आवडीचं क्षेत्र निवडल्यामुळं तोही प्रवास कंटाळवाणा न होता आनंददायी होईल. फक्त पैसे कमावणं हे ध्येय न ठेवता आपल्याला मिळणाऱ्या यशानं मी समाजाचं किंवा राष्ट्राचं काहीतरी भलं करू शकतो ही भावना असू दे. तू खूप श्रीमंत झाली नाहीस तरी चालेल, पण एक जबाबदार आणि संवेदनशील व्यक्ती होण्याचा प्रयत्न जरूर कर. आम्हा कुटुंबियांना अभिमानानं सांगता येऊ दे, ही मुलगी माझ्या परिवारातली पाल्य आहे. आणि सर्वात शेवटचं पण अतिमहत्त्वाचं, ज्या हाताने बोट धरून तुला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, आपल्या घासातला घास तुला भरवला, त्या आईवडिलांना कधीही विसरू नकोस. जेव्हा त्यांना आधाराची गरज लागेल तेव्हा त्यांच्या थरथरत्या हातांना तुझ्या बळकट खांद्याचा आधार मिळू दे. विद्या विनयेन शोभते हे कायम लक्षात असू दे. पुनश्च तुझे आणि तुझ्या गौरवान्वित पालकांचं अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी शुभ आशीर्वाद. तुझी मम्मा. विशेष गुणाने उत्तीर्ण झालेल्या आपल्या भाचीला रेखा दैठणकर यांनी लिहिलेल्या पत्राचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, हे पत्र आपल्याला आवडलं असेल तर आपण आपल्या मित्रांना, यशस्वी विद्यार्थ्यांना, आपल्या आप्तस्वकीयांना जरूर फॉरवर्ड करा. त्यांचा मोबाईल नंबर 9404962020. पत्रवाचन दत्ता सरदेशमुख.
8329730186.